राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र अमोल मिटकरी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। अहमदनगर शहरात देखील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिल्ली गेट या ठिकाणी अमोल मिटकरी यांच्या प्रतिमेस काळे फासण्यात आले व जोडे मारे आंदोलन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनिता दिघे यांनी अमोल मिटकरी यांना अंडा करी व मटन करीची उपमा दिली असून अमोल मिटकरी अहमदनगर शहरात आले तर सुपारी सारखे मिटकरी यांना ठेचण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महिला आघाडी प्रमुख अनिता दिघे यांनी दिला। मटन करी लायकीत राहायचं। तू जेव्हा सुपारीत होता ना, ज्याला सुपारी बाज म्हणतो ना, तुझी जेव्हा सुपारी होती त्यावेळेस बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्व करत होतात। तुझं तोंड काळं, तुझं सगळंच काळं, तुझी सुपारी काळी, तरी तू कोणाला सुपारी बाज बोलतो रे? तू ये नगरला, तुझी सुपारी नाही ठेचून काढली तर मग नावाचं आम्हालाही मनसे म्हणत नाही, मनसेची वाघीण म्हणतात मला। तुझी जी सुपारी आहे ना, ते ठेचायचं काम आमच्याकडे लागलं, एवढं लक्षात ठेव। काळ तोंड्या मटनकारी नाही सॉरी मटनकारी साहेब, आषाढ चालू आहे, तुझं कधी मटन करून कुत्र्याला खाऊ घालू ना, एवढं लक्षात ठेव। बोलताना तू 10 वेळा विचार कर, सन्माननीय राजसाहेबांवर बोलताना तू 10 वेळा विचार कर। तू कोणाला सुपारी बाज म्हणतो? तुझी सुपारी बघ आधी। आज सकाळीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्यांचा नावातच गोलमाल मिटकरी असं नाव आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये किंवा याच्या मागचं पहा, या माणसाला रोज उठून काहीतरी नवीन गोल 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 करण्याची सवय लागलेली आहे। मुळात आम्ही सुपाऱ्या घेऊ किंवा विडे उचलू आणि निदान आम्ही स्वाभिमानी तरी आहोत की 1 महिन्यापूर्वी असा निर्णय घेतला। आज महाराष्ट्राला काय गरज आहे याचा निर्णय बघून आम्ही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला। यांच्या पोटात दुखण्याचं काय कारण होतं? तुम्ही म्हणता ते पालकमंत्री म्हणून दरवेळेस आम्ही त्या पुण्याचं या ठिकाणी किती चांगल्या पद्धतीने आम्ही पुणे वसवलं, पिंपरी चिंचवड वसवलं, मग तुम्हाला दोष नाही द्यायचा तर काय दुसऱ्यांना दोष द्यायचा काय? अमेरिकेचे काय ट्रम्पला धरून आणायचं आणि त्याला म्हणायचं पुणे डुबलं? तुम्हाला या सगळ्या बोलण्याचा आहो, तुम्ही जेव्हा भोगताय ना तर तुम्ही एवढे अभिमानी होते तर तुमचा स्वाभिमान दिसला ना। तुम्ही जाताय ना मोदीचे पाय चाटायला, तुम्ही 2 दिवसापूर्वी डिक्लेअर केलं की आम्ही कसं व्याशांतर करून पळतोय, आम्ही तर उघड माथ्यानी या सगळ्या गोष्टी करतोय। तुम्ही आज बोलले ना मिटकरी, तुमच्या नावातच मिटकरी आहे, मीटचा अर्थ काय कळतो ना तुम्हाला? हे असंच होतं। आता तर सुरुवात झाली तुमच्या गाडीपासून। तर तुमचे तुकडे आणि तुमच्या ज्या अजित पवारांचे विचार घेऊन महाराष्ट्रात जाण्याची वेळ आली तर महाराष्ट्र काय अधोगतीत गेलेलं आहे। एक वेळेस पंतप्रधानांनी आरोप केला, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या भारतीय जनता पार्टीबरोबर गेलेला आणि तुमचे कसले आदर्श घ्यायचे? महाराष्ट्रात खऱ्या अर्थाचे आदर्श हे सगळे बरबटलेले घाणेरडे पक्ष झालेले आहेत। एकमेव महाराष्ट्र निर्माण सेना आणि राजसाहेब असा पक्ष राहिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला आणि जी महाराष्ट्राची अधोगती या ठिकाणी होते, आज महाराष्ट्राचं नाव काढल्यानंतर लोक सगळीकडे थुतू चुकतायत, अशी तर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली। आणि हा महाराष्ट्र घडवण्यासाठी मान्य राजसाहेबांचे विचार येणाऱ्या काळात महाराष्ट्राला पुढे नेतील। आणि हे मिटकरी हे विषय सोडावं, यांच्या वाचून आमचं काय अडलेलं नाही। यांना फक्त स्वतःची विधान परिषद कशी, यांना कसले विचार आहेत? उद्या पवारसाहेब म्हणले, कोणी वेगळं म्हणलं तरी हे त्यांच्या मागं पडायला कमी करायचं नाही। तुमच्यासारख्या आम्ही आमदार वगैरे पळून नाही गेलो, तुमच्यासारखा पक्षही आम्ही आणलेला नाही आहे। ते राजसाहेब जेव्हा बाहेर पडले त्यांच्याही दारात आमदार होते, त्यांच्याही दादा खासदार होते, पण त्या अजित पवारांसारखा असे उद्योग आम्ही केलेले नाही आहेत। तुम्ही आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत या ठिकाणी पडू नका। तुम्ही तुमचं बघा, तुमची विधान परिषद कशी राहील ती। आणि येणाऱ्या काळात बोलताना राजसाहेबांवर तुम्ही जरा विचार करून बोला। राजसाहेब आहेत आणि मिटकरी आहेत, लायकीप्रमाणे राहिले तर कधीही महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं राहील। नाही, आत्ताच अजित पवारांची लायकी कळाली ना, ते मुळात तुम्हाला पक्षही चोरून मिळाला, तुमचं चिन्हही चोरून मिळालेलं आहे। ज्या चुलत्याच्या जीवावर या सगळ्या गोष्टी मिळत होत्या, तुम्हाला पक्ष गेल्यानंतर काय आज लायकी झाली? तुमचे 4 खासदार होते तर आज 1 वर आले का नाही तुम्ही? याच्यापेक्षा महाराष्ट्र तुम्हाला लायकी दाखवण्याची काय गरज आहे? कुठं आमची लायकी काढण्याचा प्रयत्न करताय? आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमोल
चाटुगिरी करणारा अमोल चाटुगिरी, त्याचं मिटकरी नाही, हे चाटुगिरी हे नाव त्याचं ठेवलेलं पाहिजे. अजितदादाने एक भुकायसाठी ठेवलेलं कुत्रं आहे. त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र शब्दात त्याला जोडे मारून त्याची काय लायकी आहे हे आम्ही त्याची लायकी त्याला या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमोल मिटकरीला आजही इशारा देतो की तू तुझ्या तोंडाला लगाम घाल, नाही तर येत्या काळात तू नगर शहरात आला तर तुझं तोंड ठेचायचं काम ही महाराष्ट्र नवनिर्माण नगर सेना 100% करत. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे, महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिता दिघे, विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, वाहतूक सेना शहर अध्यक्ष अशोक दातरंगे, शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे, शहर उपाध्यक्ष किरण रोकडे, शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे, शहर उपाध्यक्ष दीपक दांगट, विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव, विभाग उपाध्यक्ष ओमकार जगदाळे यावेळी उपस्थित होते.